हॅलो. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरचा आपल्या 12च्या फर्स्ट चॅप्टरचा एक पार्ट आपण कंप्लीट केला. याच्यानंतर आता आपण त्याचा सेकंड पार्ट बऱ्यापैकी मिडलचा जो पोर्शन आहे तो आज कव्हर करणार आहे. पहिला पॉइंट आहे आपला रोटेशनल मोशन. आता बेसिकली आपण रिव्होल्यूशन वाली मोशन बघितली. रिव्होल्यूशन वाल्या मोशनचे आपण एक्झाम्पल्स पण घेतले. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की घड्याळाचा एक काटा आहे, तो पूर्ण घड्याळामध्ये राऊंड फिरतो. ओके, घड्याळाच्या सेंटर पॉइंटच्या भोवती काय करत असतो, तो कंटिन्युअसली रिव्होल्यूशन परफॉर्म करत असतो. ही झाली त्याची रिव्होल्यूशन मोशन. ओके, किंवा अजून एक एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो की आपली अर्थ जी असते ती आपल्या सनच्या अराउंड काय करत असते, कंटिन्युअसली रिव्हॉल्व्ह करत असते, एक मोशन परफॉर्म करत असते. आता ही सर्क्युलर मोशन जेव्हा ती परफॉर्म करते त्यावेळेस ती कंटिन्युअसली सनच्या अराउंड काय करते, रिव्हॉल्व्ह करते, तिच्या वे मध्ये ती रिव्हॉल्व्ह करत असते. ओके, तर ह्या टाईपचे जे मोशन्स असतात यांना आपण म्हणतो मोशन ऑफ रिव्होल्यूशन. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे की रोटेशनल मोशन म्हणजे काय असतं, व्हॉट इज मीन बाय रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशनची डेफिनेशन विथ त्याचा मिनिंग काय असतो हे आपण नीट समजून घेऊ. पहिल्यांदा बघा, रोटेशनल मोशन म्हणजे बेसिकली काय असतं, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट वेअर ऍक्सिस इज ऑलवेज अलॉंग विथ दॅट ऑब्जेक्ट. ओके, अशा प्रकारची ऑब्जेक्टची मोशन का ज्या मोशन मध्ये तिचा ऍक्सिस हा नेहमी तिच्या सोबत असतो, तो ऍक्सिस कधीच तिचा साथ सोडत नाही, त्याला म्हणता रोटेशनल मोशन. आणि तो जो काही ऍक्सिस असतो ना, ज्याच्या अराउंड ती मोशन घडत असते, त्या मोशनला, त्या ऍक्सिसला काय बोललं जातं, ऍक्सिस ऑफ रोटेशन. याचा आपण एक एक्झाम्पल घेऊ. वरचा भाग जो येतो त्यांचा पात्यांचा राहायचा किंवा ब्लेड जे राहतं ना आपले, तसा वरचा भाग राहायचा. आणि खालचा जो दांडा आहे त्याला आपण आपल्या हातांमध्ये असे फिरवून वरती उडवायचो. आता ह्या केसमध्ये काय व्हायचं रे, जे वरचे ब्लेड्स आहे ते रोटेट करायचे. रोटेट करून 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 ते वरती हळूहळू उडायला लागायचं, नाही का. मग ह्या रोटेशन मध्ये हा जो त्याच्यामध्ये गेलेला हा पोल होता किंवा हा जो त्याच्यामध्ये गेलेली ही स्टिक होती, हा त्याच्या ऍक्सिस प्रमाणे काम करायचा. जर ऍक्सिस आपण रोटेट केला तर ऑटोमॅटिकली बॉडी पण काय व्हायची, त्याची रोटेट व्हायची. जर आपण ऍक्सिसच्या डायरेक्शनने रोटेट करू, बॉडी पण काय व्हायची, त्याच डायरेक्शनने आपली रोटेट करायची. मग ह्या केसमध्ये ही जी बॉडी होती याच्यावरती आपण मानलं की छोटे छोटे पार्टिकल्स होते. समजा हे प्लास्टिकचं बनलेलं असतं, तर छोटे छोटे इथं प्लास्टिकचे पार्टिकल जे होते ते बिलॉंग करत होते. ओके, जसं आपण या पूर्ण बॉडीला रोटेट केलं किंवा आपण जसं या ऍक्सिसला रोटेट केलं, तसे त्या बॉडी मधले जेवढे पण पार्टिकल्स होते ते सुद्धा काय आले, त्या बॉडी सोबत रोटेट व्हायला सुरुवात झाले. ते पण त्या बॉडी सोबत काय करायला लागले, रोटेट करायला लागले. मग त्या पार्टिकलची जी मोशन होती ती कोणत्या प्रकारची मोशन होती, ती होती रोटेशनल मोशन. आणि ते कोणाच्या भोवती रोटेट करत होते रे, तर त्याचा आन्सर आहे, ते स्वतःच्या ऍक्सिसच्या भोवती रोटेट करत होते. त्यांचा ऍक्सिस कुठं होता, हा त्यांचा जो सेंटर पॉइंट आहे ना त्याच्यामधनं निघालेला हा जो आहे, हा त्यांचा काय होता, ऍक्सिस होता. त्याला काय बोललो आपण, ऍक्सिस ऑफ रोटेशन. याचे एक्झाम्पल काय आहे ते बघा. अ रिजिड बॉडी इज मुव्हिंग अलॉंग द कॉमन ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, ही झाली आपली रिजिड बॉडी. ही जे पाते किंवा हे जे ब्लेड्स आहे, ही झाली आपली रिजिड बॉडी. ते काय करताय, एका कॉमन ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती रोटेट करताय. ओके, हा एक आपला रोटेशनल मोशनचं एक एक्झाम्पल झालं. रोटेशनल मोशनचे बाकी एक्झाम्पल तुम्ही खूप सगळे डेली लाईफ मध्ये पण बघता. किंवा आपण लहानपणापासून जे एक्झाम्पल बघत आलोय ते जर घेतलं आलं तर ते आपल्या अर्थचं आहे. तुम्हाला माहिती आहे, अर्थ जी राहते ती थोडीशी टिल्ट असते आणि टिल्ट असल्यामुळे तिचा ऍक्सिस ऑफ रोटेशन जो असतो तो थोडासा असा असतो, ज्याला आपण म्हणतो इन्क्लाइंड आहे. ओके, तर ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती किंवा ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंड अर्थ जी ती कंटिन्युअसली रोटेट करत असते, स्वतः भोवती फिरत असते. आपण दोन फिनोमिना वापरतो ना अर्थच्या मध्ये, एक असतो रोटेशनचा आणि एक असतो रिव्होल्यूशनचा. रिव्होल्यूशन म्हणजे काय, जेव्हा अर्थ सनभोवती फिरते त्याला बोलतो आपण अर्थ काय करते, रिव्होल्यूशन परफॉर्म करते. आणि जेव्हा अर्थ ही स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते, आता अर्थ मधला ऍक्सिस तर आपल्याला दिसण्यासारखा नसतो, जसं इथं आपण दाखवलंय. ओके, मग आपण काय करतो, एक इमॅजिनरी ऍक्सिस जो येतो तिथं मानून घेतो, आणि तो इमॅजिनरी ऍक्सिस आहे त्याच्या अराउंड अर्थ फिरती. याचाच मिनिंग काय असतो रे, अर्थ वरती जेवढे पण छोटे छोटे पार्टिकल्स आहे किंवा इव्हन आपण सुद्धा अर्थ वरती जे उभे, आपण पण काय करत असतो, त्या ऍक्सिस भोवती रोटेट करत असतो. हळूहळू करून आपण पण त्या ऍक्सिस भोवती फिरत असतो. याला काय म्हटलं जातं, रोटेशन असं म्हणतो. ओके, आय होप की इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना रोटेशनल मोशन किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन काय असतो हे समजलं असेल, कारण याचं एक्झाम्पल आपल्याला पुढे खूप काम येणार आहे. त्याच्यामुळे हे नीट लक्षात घ्या, रोटेशन ऑफ बॉडी काय असतं आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय असतं. ओके, नेक्स्ट पॉइंट बघू आता आपण.
ओके. आता आपण काल दोन प्रकारच्या मोशन बघितल्या होत्या. एक बघितली होती आपली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि एक बघितली होती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपल्याला त्यांना थोडंसं डीपली स्टडी करायचंय. आता नीट लक्षात घ्या, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये होतं काय नेमकं. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही जेव्हा परफॉर्म होत असती, माना की हा पी या पॉइंट वरती एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आपण, ओके. आणि हा ऑब्जेक्ट जो आहे तो त्याच्या सेंटरच्या भोवती काय करतोय, रिव्हॉल्व्ह करतोय. आणि रिव्हॉल्व्ह करताना सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आणि ह्या प्रकारची जी सर्क्युलर मोशन आहे ती कशी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, ओके. आता नीट विचार करा आणि एक गोष्ट सांगा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सलरेशन हे होत असेल का. पहिल्यांदा ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, ओके. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय रे, की ती इक्वल डिस्टन्स कव्हर करते इक्वल टाइम इंटरवल मध्ये. तिचा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट आहे, ओके. तिचा स्पीड हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे. तिचा स्पीड जर कॉन्स्टंट असेल, तिथल्या व्हेलोसिटी मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नसेल, तर त्या केसमध्ये ऍक्सलरेशन घडेल का. तर आपल्याला उत्तर मिळेल की जेव्हा व्हेलोसिटी मध्ये चेंज होत नाही तिथं कुठल्याही प्रकारचं ऍक्सलरेशन जे असतं ते बिलकुल पण घडत नाही, ओके. का बरं, कारण ऍक्सलरेशन जे असतं ते कंटिन्यू कम्प्लिटली व्हेलोसिटीवर डिपेंड असतं. आणि व्हेलोसिटी जी असते ती कम्प्लिटली डिस्प्लेसमेंटवर डिपेंड असते, ओके. यांचा पाथ नीट लक्षात ठेवा. ऍक्सलेशन इज ऑलवेज डिपेंडेंट ऑन व्हेलोसिटी अँड व्हेलोसिटी इज ऑलवेज डिपेंडेंट ऑन डिस्प्लेसमेंट, ओके. त्याच्यामुळे जर ऍक्सलरेशन होत नाहीये याचा मिनिंग काय, तिथं व्हेलोसिटी मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही. आणि व्हेलोसिटी मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट जी आहे ती इक्वली होती. किंवा हेच आपण जर उलट्या प्रकारे बघितलं गेलं, जर डिस्प्लेसमेंट ही आपली इक्वली झाली तर तिथं कुठल्याही प्रकारे जी व्हेलोसिटी असेल त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाही. व्हेलोसिटी मध्ये चेंजेस झाला नाही म्हणजे तिथलं ऍक्सलेशन पण कसं राहील, झिरो राहील किंवा कॉन्स्टंट राहील. किंवा ह्या प्रकारच्या ऍक्सलरेशनला आपण एक नाव दिलेलं आहे. ह्या प्रकारच्या ऍक्सलरेशनला काय म्हणलं जातं, रेडियल ऍक्सलरेशन. काय म्हणते ऍक्सलरेशनला, रेडियल ऍक्सलरेशन. आपण त्याला डिटेल मध्ये बघू आता. हे जे रेडियल ऍक्सलरेशन असतं त्याला आपण दर्शवतो ए आर ने. कशाने दर्शवायचं असतं त्याला, ए आर ने, ओके. आता रेडियल ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं रे, तर रेडियल ऍक्सलरेशन हे प्रोडक्ट असतं कशाचं, अँग्युलर व्हेलोसिटी आणि रेडियस. ह्या दोघांचं प्रोडक्ट असतं, एक अँग्युलर व्हेलोसिटी आणि एक रेडियस. आणि हे जे रेडियल ऍक्सलरेशन असतं हे नेहमी आपण कशामध्ये मानतो, निगेटिव्ह मध्ये मानतो. त्याच्यामुळे आपण इथं सुद्धा आता काय करू, ते निगेटिव्ह मध्येच दाखवू, ओके. मग आता इथं मायनस ओमेगा स्क्वेअर आर हा काय असतो, आपला रेडियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो. आणि मायनस हे आपण का घेतो पहिल्यांदा ते आपण समजून घेऊ. आता पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की हे सगळे जे आहे ना हे आपण वेक्टर फॉर्म मध्ये घेतले. वेक्टर फॉर्म मध्ये घेतल्याचं मिनिंग काय होतो, आता इथं नीट बघा. आता जे पण ऍक्सलरेशन लागतंय ते कसं लागतंय पहिल्यांदा त्याची स्टडी करू. पी या पॉइंट पासून तो पार्टिकल जो आहे तो कंटिन्युअसली मूव्ह होतोय सर्कलच्या अराउंड, ओके. कंटिन्युअसली मूव्ह होत असताना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नॉर्मल ऍक्सलेशन जे ते काम करत नाहीये. पण जेव्हा एखादा पार्टिकल युसीएम परफॉर्म करत असतो त्याच्यामध्ये रेडियल ऍक्सलेशन लागतं. रेडियल ऍक्सलेशन म्हणजे काय असतं, ते आपलं नॉर्मल ऍक्सलेशन जसं म्हणतो ना आपण की व्हेलोसिटी मध्ये चेंज झाला म्हणजे काहीतरी ऍक्सलेशन घडलं. पण ज्या कंडिशन मध्ये व्हेलोसिटी मध्ये चेंज होत नाही त्या कंडिशन मध्ये पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तिथल्या ऍक्सलेशनला म्हणलं जातं रेडियल ऍक्सलेशन. काय म्हणतात त्याला, रेडियल ऍक्सलरेशन. मग आता हे रेडियल ऍक्सलरेशन जे त्याची डायरेक्शन ही कशी असते, टुवर्ड्स द सेंटर असते. इथं दाखवलं बघा डायग्राम मध्ये. रेडियल ऍक्सलरेशन जो असतो त्याची डायरेक्शन ही कशी असते, टुवर्ड्स द सेंटर, ओके. आणि जी व्हेलोसिटी लागते आपली, जी अँग्युलर व्हेलोसिटी तिची डायरेक्शन कशी बघा रे, अँग्युलर व्हेलोसिटी कोणती लागते, अवे फ्रॉम द सर्कल लागते, सेंटर लागते. किंवा सेंटर पासून दूर लागते, सेंटर पासून अवे लागते. मग ह्या दोघांच्या पण डायरेक्शन या कशा असतात, अपोजिट असतात. म्हणून जेव्हा आपल्याला रेडियल ऍक्सलरेशनचा व्हेक्टर फॉर्म घ्यायचा असतो, जेव्हा आपण त्याचा मॅग्निट्यूडच नाही तर त्याची डायरेक्शन सुद्धा कन्सिडर करणार असतो, त्या केसमध्ये आपण त्याची जी काही फॉर्मेशन करतो किंवा आपण जे काही रिप्रेझेंटेशन करतो तेव्हा त्याला मायनस फॉर्म दाखवतो, ओके. मग रेडियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपला बनतो व्हेक्टर फॉर्म मधला, ए आर इक्वल्स टू मायनस ओमेगा इंटू आर. इथं ओमेगा काय काय रिप्रेझेंट करतोय, इथं ओमेगा रिप्रेझेंट करतोय तुमची अँग्युलर व्हेलोसिटी.
आणि इथं आर काय रिप्रेझेंट करतोय, तुमचा रेडियस वेक्टर. सेंटर पासून तो पार्टिकल ज्या पाथवरनं फिरतोय तिथपर्यंतचं अंतर म्हणजे काय, आपला रेडियस वेक्टर. इथं आपल्याला एरियल रेडियल ऍक्सलरेशन काय असतं ते समजतं. ओके, रेडियल ऍक्सलरेशनचा यूज पुढे पण भरपूर फॉर्म्युल्यात होणार आहे, म्हणून हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. आता रेडियल ऍक्सलरेशन इथपर्यंत आपण नीट बघितलं. आता रेडियल ऍक्सलरेशन मध्ये जर मला विचारलं गेलं की मला याचा वेक्टर फॉर्मने पाहिजे, तर मग याचा फॉर्म्युला काय बनेल रे, मग याचा फॉर्म्युला बनेल ए आर इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर आर. इथं फक्त आपण काय केलं, मायनस साईन जे होतं ते आपण रिमूव्ह करून टाकलं. मग मायनस साईन का बरं रिमूव्ह केलं, कारण आपण इथं फक्त मॅग्निट्यूड घेतलंय. जर आपण जेव्हा डायरेक्शन घेतो तेव्हा फक्त आपल्याला मायनस किंवा प्लस दाखवायची गरज पडती. मायनस साईन ही काय रिप्रेझेंट करते, दोघांच्या अपोजिट डायरेक्शन. कोणाकोणाच्या अपोजिट डायरेक्शन, एक म्हणजे रेडियल ऍक्सलरेशन आणि दुसरं म्हणजे आपला ओमेगा म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी. या दोघांच्या डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं आपण काय करतो, त्या दोघांना पण साईन जे राहतात त्या अपोजिट राहतात, म्हणून एक जर प्लस येतो दुसरा कसा असतो, मायनस असतो. पण इथं आपण त्यांच्या डायरेक्शनची बात करत नाही, आपण फक्त काय करतो, त्यांचं मॅग्निट्यूड घेतोय. या केसमध्ये आपण काय करतो, त्यांची फक्त साधा फॉर्म घेतो, किंवा आपण त्यांचं फक्त मॅग्निट्यूड घेतल्यामुळे तिथं कुठे मायनस देण्याची गरज जी ते आपल्याला पडत नाही. ओके, इथपर्यंत समजलं रेडियल ऍक्सलेशन काय असतं. याच्यानंतर आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जी तिथं आपण नीट बघितली, पण आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जी असते तिच्यामध्ये काय असतं, जसं आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पेक्षा कम्प्लिटली डिफरंट असते. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंज होत असतात. त्याच्यामधलं ऍक्सलरेशन हे कॉन्स्टंट नसतं, त्याच्यामधली व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट नसती, त्याच्यामध्ये लागणारा टाइम जो आहे तो कॉन्स्टंट नसतो. मग ह्या केसमध्ये काय होतं रे, या केसमध्ये कम्प्लिटली सगळे फिनोमिना जे असतात ते उलटे होऊन जातात, नाही का. मग आता सेकंड एक्झाम्पल कडे आपण जाऊ, तेव्हा याच्याबद्दल बघू. बघा, आता समजा आपल्याला ओमेगा ओमेगा जो आहे आपला, ओमेगा म्हणजे काय, आपली अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, तर आता ही अँग्युलर व्हेलॉसिटी हिची डायरेक्शन कोणती ती जर आपल्याला बघायची असेल तर आपण कशी ठरवू की अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही नक्की कोणती राहणार आहे. कारण जेव्हा आपण बघतो की एखादी वस्तू फिरती किंवा एखादी वस्तू रिव्हॉल्व करते, तर आपल्याला हे तर दिसतं की तिथं काहीतरी मोशन परफॉर्म होती, सर्क्युलर मोशन परफॉर्म होती, पण त्याला लागणारी व्हेलॉसिटी जी तिची डायरेक्शन आपल्याला माहित नसती. मग हिची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, आपण राईट हँड थंब रूलचा यूज करतो. आपण त्याच्यामध्ये आता डिटेलमध्ये बघू, राईट हँड थंब रूलचा यूज करून आपण कशा प्रकारे अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो, किंवा कसं ठरवू शकतो की अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन नेमकी कोणती राहील. ओके, आता आपण पहिल्यांदा ते बघू. बघा, आता ह्या केसमध्ये जसं आपण मगाशी मानलं होतं, ओके, तसं आपण ह्या पहिल्या डायग्राम मध्ये बघू शकतो की आपण सुरुवातीला काय दाखवलं की पार्टिकल जो आहे तो ह्या डायरेक्शन मध्ये गोल गोल फिरतोय किंवा सर्कल मध्ये मूव्ह करतोय. आता सेम आपल्याला इथं राईट हँड थंब रूल वापरायचा आहे. इथं तुम्ही फक्त ही मॅग्नेटिक फील्ड वगैरे याच्याकडे लक्ष नका देऊ. ओके, हे फक्त आपण एक्झाम्पल घेतोय. तर ह्या केसमध्ये आपण काय केलं, आपण आहे ना आपला राईट हँड जो आहे तो त्याच्यामध्ये अशा प्रकारे फॉर्म केला की आपला फिंगर जो आहे तो कर्ल राहील आणि एक जो आहे तो थंब आपला स्ट्रेच राहील. ओके, आता ह्या केसमध्ये जर आपण बघितलं की आपल्या ज्या फिंगर्स आहे ह्या रिप्रेझेंट करताय की त्या पार्टिकलची डायरेक्शन कोणती, किंवा तो पार्टिकल कुठल्या डायरेक्शन पासून कुठल्या डायरेक्शन मध्ये मोशन करतोय. जर आता तो ह्या डायरेक्शन मध्ये मोशन करतोय किंवा ह्या डायरेक्शन मध्ये पुढे चाललाय, तर त्या केसमध्ये आपली जी काही डायरेक्शन राहील अँग्युलर व्हेलॉसिटीची किंवा ओमेगाची, ती कशी राहील, ती अपवर्ड डायरेक्शन मध्ये राहील. जेव्हा कधी आपला पार्टिकल हा मोशन परफॉर्म करेल तेव्हा त्याची डायरेक्शन जी राहते ती त्याच्या फिंगर्सच्या अपवर्ड डायरेक्शन मध्ये असते. ओके, मग ह्या स्ट्रेच थंब आपल्याला दिसतोय ह्या डायरेक्शन वरती तुमची अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन राहील. ओके, मग फक्त एकदा चेक करायचं की आपल्या जो काही पार्टिकल मोशन परफॉर्म करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, तर नेमकी ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कोणत्या रूटवर नव्हती, त्याची युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची जी काही सर्क्युलर मोशन आहे तिची डायरेक्शन कोणती. जर तिची डायरेक्शन ह्या वे मध्ये असली तर कधी पण आपली अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते, अपवर्ड असते. तेच तुम्ही जर उलट घेतलं, त्याची डायरेक्शन जी ती ह्या साईडनी या साईडला आहे, ह्या साईडला जेव्हा एखादा पार्टिकल मूव्ह करतो तेव्हा त्याची डायरेक्शन तुम्ही जर हात नीट करून बघितला तर आपला फिंगर जो आहे, आपला थंब जो आहे, आपला स्ट्रेच फिंगर, तो काय करतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला दाखवतो. म्हणजे
जेव्हा पार्टिकल अपोजिट साइडनी मूव्ह करायला लागतो तेव्हा त्याच्या अँग्युलर व्हेलोसिटीची डायरेक्शन ही कशी असते, डाऊनवर्ड डायरेक्शनने असते. अशा प्रकारे आपण राईट हँड थंब रूलचा यूज करून फाइंड करू शकतो की अँग्युलर व्हेलोसिटी जी आपली तिची डायरेक्शन अपवर्ड राहणार आहे का डाऊनवर्ड राहणार आहे. ओके, याच्या डायरेक्शन फाइंड करणं खूप इम्पॉर्टंट असतं. हा फिनोमिना नीट लक्षात ठेवा. ओके, याच्यानंतर बघा, आता इथं आपल्याला काही फॉर्म्युलाज बघायचे आणि त्याच्यासाठी लागणारे काही थोडेसे कन्सेप्ट सुद्धा बघायचे, नाही का. आता याच्यामध्ये जो एन जो असतो तो काय रिप्रेझेंट करतो, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑब्जेक्ट टू रोटेट. एखाद्या ऑब्जेक्टनी किती फ्रिक्वेन्सीनी ऑब्जेक्ट रोटेट झालाय. ओके, फॉर एक्झाम्पल आता विचार करा की माना की एखादी ट्रेन आहे. ओके, ती काय करते, सर्क्युलर पाथवरती रोटेट करते, किंवा एखादी गाडी ती सर्क्युलर पाथवरती रोटेट करते. तर सर्क्युलर पाथवरती रोटेट करताना त्या गाडीने इथनं सुरुवात केली. ओके, ह्या पॉइंट पासून सुरुवात केली आणि ती पूर्ण गोल फिरून परत ह्याच पॉइंट वरती आली. आता ह्या केसमध्ये काय होतंय रे, ती स्वतःची पोझिशन रिपीट करते, म्हणजे एक ऑसिलेशन कम्प्लीट करते. असे तिने किती ऑसिलेशन कम्प्लीट केले, जर मी बोललो की तिने 1 मिनिटामध्ये 5 ऑसिलेशन कम्प्लीट केले. ओके, 1 मिनिटामध्ये तिने किती राऊंड मारले, इथून सुरू झाली परत गोल फिरून आली, असे एका मिनिटामध्ये तिने 5 राऊंड मारले. तर तिची फ्रिक्वेन्सी किती झाली, 5 ही तिची फ्रिक्वेन्सी झाली. ओके, मग जेवढे पण ती रिव्होल्युशन कम्प्लीट करते, आपल्या पोझिशनला परत रिपीट येते, तेवढे काय असतं तिचे ऑसिलेशन्स असतात. त्या ऑसिलेशन्स वरनं आपण काय ठरवतो, त्याची फ्रिक्वेन्सी ठरवतो. मग इथं एन हा कशासाठी डिनोट केला गेला आहे, एन हा डिनोट केला गेलेला आहे फ्रिक्वेन्सीसाठी. तो ऑब्जेक्ट किती वेळा रोटेट करतोय त्याच्यावरून ठरतं की त्याची फ्रिक्वेन्सी किती राहणार आहे. जेवढं पण त्याने रोटेशन परफॉर्म केले त्याच्यावरून त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला कळते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पी जो आहे तो काय रिप्रेझेंट करतोय, आपला पिरियोडिक टाइम किंवा पिरियड ऑफ अ सर्क्युलर मोशन. म्हणजे काय रे, की जी सर्क्युलर मोशन परफॉर्म होती ती परफॉर्म होण्यासाठी किती पिरियड लागला. फॉर एक्झाम्पल हे उदाहरण जर घेतलं, आता त्यांनी काय केलं होतं, किती राऊंड परफॉर्म केले होते, 5 राऊंड परफॉर्म केले होते. ते किती मिनिटामध्ये केले होते, 1 मिनिटामध्ये. मग जेवढे पण त्यांनी ऑसिलेशन्स केले आणि त्याला लागणारा जो काही वेळ आहे त्याला बोलू आपण त्याचा पिरियड. त्याला म्हणतात पिरियड ऑफ ऑसिलेशन, आणि इथं म्हटलं गेलंय पिरियड ऑफ मोशन किंवा पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, जो पण टाइम लागतो एखादं रोटेशन परफॉर्म व्हायला किंवा काही सम अमाऊंट ऑफ रोटेशन परफॉर्म व्हायला, त्याला काय बोलतो आपण, त्याचा टाइम पिरियड किंवा पिरियड असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे आपला जे अँग्युलर व्हेलोसिटी. आता अँग्युलर व्हेलोसिटीचा फॉर्म्युला नीट बघा कशा प्रकारे आलाय. आता अँग्युलर व्हेलोसिटीचा इथं आपण फॉर्म्युला बनवला, ओमेगा इक्वल्स टू 2πn. ओके, अँग्युलर व्हेलोसिटीचा फॉर्म्युला काय तयार झाला आपला, ओमेगा इक्वल्स टू 2πn. आता हा फॉर्म्युला कसा आला हे नीट लक्षात द्या. ओके, आता 2π चा मिनिंग काय होतो रे, 2π चा मिनिंग होतो 360. ओके, आता हा ऑब्जेक्ट जो आहे तो रोटेशन परफॉर्म करतोय, हा कशी रोटेशन परफॉर्म करतोय, 360 अँगलनी रोटेशन परफॉर्म करतोय. म्हणजे हा काय करतोय, 2π रोटेशन परफॉर्म करतोय, म्हणून इथं काय घेतलं आपण, 360च्या जागी 2π घेतला. ओके, आणि तो किती रिव्होल्युशन परफॉर्म करतोय हे कशाने कळतं आपल्याला, त्याच्या फ्रिक्वेन्सीवर. फ्रिक्वेन्सी कशाने डिनोट केली आपण, एन नी. ओके, मग 360 त्यांनी जेवढे पण रोटेशन परफॉर्म केले ती त्याची काय ठरते, अँग्युलर व्हेलोसिटी ठरते. मग अँग्युलर व्हेलोसिटीचा फॉर्म्युला काय, अँग्युलर व्हेलोसिटी इज द प्रोडक्ट ऑफ रोटेशनल पाथ इंटू नंबर ऑफ रोटेशन किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. मग तो पूर्ण सर्क्युलर पाथ असल्यामुळे तो 360 फिरतो. म्हणजे आपण त्याच्यासाठी 360 रिप्रेझेंट करण्यासाठी काय घेतला, 2π घेतला. आणि तो किती फ्रिक्वेन्सीने फिरतोय किंवा त्याची फ्रिक्वेन्सी काय, ही फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय घेतला, इथं एन घेतला. ओके, मग त्याचा फायनल फॉर्म्युला तयार झाला 2π इंटू एन. एन इज डिनोटेड फॉर फ्रिक्वेन्सी अँड 2π इज डिनोटेड फॉर 360. ओके, ओमेगा जो आहे, ओमेगाची व्हॅल्यू काय घेतली आता, इकडे बघा, 2π जो होता, 2π हा तसाच्या तसा ठेवला, इथं आपण कुठल्याही प्रकारचा चेंज केलेला नाहीये. ओके, 2π तसंच आहे. त्याच्यानंतर इंटू काय, एन आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी स्टडी केलाय, एन म्हणजे काय असतो रे, 1/t. एन म्हणजे काय असतो, 1/t. मग 2πच्या नंतर इंटू एन जो होता त्याच्या जागी आपण काय घेतला, 1/t घेतला. आता 2πच्या खाली काहीच नाही त्याच्यामुळे आपण इथं 1 घेतला. आणि आता फक्त आपल्याला काय करायचं, वरच्या वरच्यांचा गुणाकार आणि खालच्या खालच्यांचा गुणाकार यांची इंटू केली तर आपण काय करतो, 2π इंटू 1 किती होतो, 2π, आणि t इंटू 1 काय होतो, t होतो. म्हणजे फायनली आपला
अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय तयार झाला, 2π/t हा त्याचा फॉर्म्युला तयार झाला. का बरं? कारण n इक्वल्स टू काय असतो, 1/t. इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालं ओमेगाचा किंवा आपल्या अँग्युलर व्हेलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला इथं तयार होतो आपला, आणि तो असतो आपला 2π/t. हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा, हा आपल्याला पुढे पण यूज करायचा आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघू. बघा, आता नेक्स्ट बघायचं आपल्याला रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड लिनियर व्हेलॉसिटी. आता बेसिकली अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी मध्ये फरक काय असतो, त्यांच्यामध्ये रिलेशन काय असतं ते बघायचंय. तर ते रिलेशन एकदम इझी. बेसिकली दोघांमध्ये काय रिलेशन असतं बघा, v इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. ओके, लिनियर व्हेलॉसिटी इक्वल्स टू अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू रेडियस वेक्टर, हे त्यांच्यामधलं आपलं रिलेशन असतं. जर आपण तोच फॉर्म मॅग्निट्यूडच्या याच्यात घेतला तर मॅग्निट्यूड मध्ये आपण कसं लिहितो, v इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. इथं v म्हणजे काय, आपली व्हेलॉसिटी, नॉर्मल व्हेलॉसिटी. ओमेगा म्हणजे काय, आपली अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि आर म्हणजे काय, आपला रेडियस ऑफ सर्कल. ओके, आता बऱ्याच लोकांना वाटेल की इथं अँग्युलर व्हेलॉसिटी घेतली, मग त्याच्यानंतर आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी घ्यायची काय गरज पडली, किंवा एखाद्या सर्कल मध्ये जर अँग्युलर व्हेलॉसिटी परफॉर्म होती तर तिथे लिनियर व्हेलॉसिटीसाठी कशी जागा आहे किंवा लिनियर व्हेलॉसिटी कशी ऍड होती. तर आता एक नीट लक्षात घ्या, ही जी व्हेलॉसिटी दिसते ना आपल्याला इथं वरती दाखवली बघा, हिला म्हणता लिनियर व्हेलॉसिटी, आणि ही मधली व्हेलॉसिटी जी आहे ना तिला म्हणता अँग्युलर व्हेलॉसिटी. आता लिनियर व्हेलॉसिटी कशी काय येते सर्क्युलर मोशन मध्ये, पहिल्यांदा ते नीट लक्षात घ्या. ओके, आता विचार करा, एक खूप मोठं ग्राउंड आहे. ओके, तुमच्या कॉलेजच्या आसपास, तुमच्या स्कूलच्या आसपास जसं ग्राउंड असेल तसं खूप मोठं ग्राउंड आहे. ओके, आणि ते ग्राउंड जे आहे ते पूर्ण गोल आहे आणि त्याच्यासाठी त्याचे तुम्हाला चक्कर मारायला लावले, नाही का. आता एवढ्या मोठ्या ग्राउंडवरनं जेव्हा तुम्ही पळायला लागता, तुम्ही एकदम ग्राउंडच्या कॉर्नर कॉर्नरने पळताय, तर जेव्हा तुम्ही मोठ्या ग्राउंडवर पळता ना, मग भले तुम्ही सर्क्युलर का पळत असताना तुम्हाला काही वेळेसाठी असं वाटतं की तुम्ही लिनियरली चालले किंवा एका स्ट्रेट लाईन मध्ये पळताय. का बरं? कारण ते ग्राउंडच इतकं मोठं आहे का ते सर्कल आहे. जर कोणी वरतून हेलिकॉप्टर मधनं तुम्हाला बघताय तर त्यांना माहिती की हे सर्क्युलर पळताय, पण तुम्ही जेव्हा पूर्ण बघता तेव्हा तुम्हाला पुढचा वे कसा दिसतो, एकदम सरळ दिसतो. एकदम पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला थोडासा कर्व वाटतं, पण मॅक्झिममली तुम्हाला एकदम स्ट्रेट चालण्याची फिलिंग येते किंवा स्ट्रेट पळण्याची फिलिंग येते. ओके, तेच जर आपण बघितलं, आपली अर्थ जी ती पण सूर्यभोवती काय करते, राऊंड फिरती किंवा सर्कल मध्ये फिरते. पण आपल्याला एवढा मोठा सर्कल आहे ना की काही वेळेसाठी असं वाटतं की अर्थ जी आहे ना ती स्ट्रेट लाईन वरती फिरते किंवा अर्थ जी ती स्ट्रेट चाललेली कुठेतरी, नाही का. मग ही स्ट्रेट चाललेली जी व्हेलॉसिटी असते ना, ह्या व्हेलॉसिटीला म्हटलं जातं टँजेन्शियल व्हेलॉसिटी. काय म्हणता, टँजेन्शियल व्हेलॉसिटी, किंवा अजून एक नाव आहे त्याला, त्याला लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा म्हटलं जातं. ही असते तुमची लिनियर व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी जी तिथं आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे. ओके, प्रत्येकाला टँजेन्शियल व्हेलॉसिटी किंवा लिनियर व्हेलॉसिटी काय असते ती नीट समजली असेल. ओके, त्याच्यानंतर आता नीट बघा पुढचं. आता रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन. आता व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन यांच्यामध्ये काय रिलेशन असतं ते बघू. आणि आता इथं आपण ऍक्सलरेशनची बात करतोय, तर नीट लक्षात घ्या ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय येतो. ओके, आता आपण मागच बघितलं की अँग्युलर ऍक्सलरेशन बरोबर आपण काय काढलं होतं, मायनस ओमेगा स्क्वेअर अपॉन मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर, म्हणजेच रेडियस वेक्टर. हा फॉर्म्युला आपण लिहिला होता. ओके, याला आपण मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये लिहून घेतलं, तो काय आला, ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू जी तिच्यावरून आपल्याला काही डिराईव्ह करता येऊ शकतं. आता ते नीट लक्षात घ्या आपण हे कसं केलंय. आपल्याला एक गोष्ट माहिती की ओमेगा जो आहे तिथं आपण काय लिहू शकतो, v इक्वल्स टू आर ओमेगा. हा फॉर्म्युला जो आहे तो आपण ऑलरेडी बघितलेला आहे. याला जरासं नीट लिहून घेऊ आपण. फॉर्म्युला आपला असा आहे, v इक्वल टू आर ओमेगा. ओके, आता मी याला मॉडिफाय करतो आणि ओमेगाची व्हॅल्यू काढतो. आता याला मी कसं मॉडिफाय करतो बघा. आता ओमेगाची व्हॅल्यू काढण्यासाठी हा आर जो आहे त्याला मी काय करेल, त्या साईडला पाठवून देईल. इथं तो मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर काय होईल, तो डिवाइड होईल. मग फायनली आपल्याला फॉर्म्युला काय भेटेल, ओमेगा इक्वल्स टू व्ही अपॉन आर. हा फॉर्म्युला आपल्याला भेटतो, तोच आपल्याला इथं भेटलाय बघा, व्ही अपॉन आर. इथं ओमेगा स्क्वेअर होतं त्याच्यामुळे इथं पण काय घेतलं आपण, व्ही स्क्वेअर अपॉन आर घेतला. व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर घेतला होता, आणि आर आर जो होता तो काय आला, कट झाला. फॉर एक्झाम्पल ह्या दोघांना सुद्धा स्क्वेअर होता आपला, याला पण स्क्वेअर होता आणि याला पण स्क्वेअर होता, आणि इथं काय इंटू आर आहे, बरोबर.
इंटू आर, मग हा इथला आर आणि इथला एक आर, हे दोन्ही काय आले, कट झाले, आणि फायनली काय उरला, व्ही स्क्वेअर अपॉन आर, हा त्याचा फायनल फॉर्म्युला उरला. ओके, इथपर्यंत व्ही स्क्वेअर अपॉन आर कसं आलं ते तुम्हाला समजलं. त्याच्या खाली बघा आता, आता परत आर ची व्हॅल्यू आपण काय काढू शकतो, त्याच फॉर्म्युलानी. जर मला याच फॉर्म्युलानी मी आर ची व्हॅल्यू जर काढली तर कसं होईल रे, ओमेगाला मी तिकडे पाठवून देईल, ओमेगा तिकडे गेला तर फॉर्म्युला काय चेंज होईल, आपला आपला फॉर्म्युला बनल आर इक्वल्स टू व्ही अपॉन ओमेगा, हा फॉर्म्युला तयार होतो आपला. ओके, त्याच याच्यावरनं आपण फक्त सबस्टिट्यूट करत चाललोय. मग आता हीच व्हॅल्यू मी काय केली, जिथं माझा आर होता तिथं टाकून दिली. ओके, जिथं माझा आर होता तिथं टाकलं तर काय आलं, आपला व्ही व्ही जो होता तो एक एक कट होऊन गेला आणि फायनली काय उरला, व्ही ओमेगा उरला. मग फायनली आपला ऍक्सलरेशनची व्हॅल्यू किती आली, व्ही ओमेगा. अशा प्रकारे आपण काय केलं, ऍक्सलरेशन जे होतं ते फाइंड केलं याच्यामध्ये. हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायची, व्हॅल्यू कशी आली ती. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण. ओके, तर नेक्स्ट आपलं एक सम आहे. आता सम कसं आहे पहिल्यांदा ते आपण बघून घेऊ. सम आपला असं आहे की अ फॅन इज रोटेटिंग ऍट 90 आरपीएम. ओके, फॅन जो आहे तो 90 आरपीएम ला रोटेट करतो. आरपीएम म्हणजे सगळ्यांना समजतं, पर मिनिट किती रिव्होल्यूशन होतं त्याच्यावरनी आपण डिनोट करतो आरपीएम. ओके, इट इज देन स्विच ऑफ, इट स्टॉप आफ्टर 21 रिव्होल्यूशन. ओके, त्याच्यानंतर काय होतं, तो 90 आरपीएम ला रोटेट करत असतो, त्याच्यानंतर अचानक आपण त्याला स्विच ऑफ करतो. स्विच ऑफ केल्याबरोबर तो काय करतो, 21 रिव्होल्यूशन कंप्लीट करतो आणि थांबून जातो. ओके, कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप assuming that the frictional torque is constant. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचं त्याला स्टॉप होण्यासाठी किती टाइम लागेल, आणि तिथं फ्रिक्शनल टॉर्क जो आहे म्हणजे फॅन फिरताना होणारं जे काही घर्षण आहे हे कसं आहे, कॉन्स्टंट आहे किंवा झिरो आहे असं आपल्याला सांगितलं गेलंय. ओके, तर आता आपण इथं नीट बघू काय काय आपल्याला दिले गेलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपल्याला काय सांगितलंय की किती आरपीएम वरती तो फिरतोय, म्हणजे मी एन नॉट घेतला. एन नॉट किती घेतला, 90 आरपीएम. 90 आरपीएम. ओके, 90 आरपीएम आहे. मिनिट मध्ये, मला मिनिट मध्ये आपल्याला सोडवता येत नाही, तर आपण काय करतो, त्याला कन्वर्ट करून सेकंड मध्ये घेतो. मग मिनिटचा आपण सेकंड मध्ये करण्यासाठी डिवायडेड बाय काय केलं, 60 केला. 60 केल्याच्या नंतर 0 0 कट, याला दोघांना डिवाइड केलं तर आपल्याला मिळतील 1.5. 1.5 आरपीएस भेटला आपल्याला. बघा इथं 1.5 आरपीएस जे आहे ते इथं आपल्याला दिसलं. त्याच्यानंतर बघा पुढे अजून काय दिलंय, नेक्स्ट बघू. नंतर आपल्याला अँग्युलर व्हेलोसिटी बद्दल सांगितलंय. आता अँग्युलर व्हेलोसिटी आपण कशी काढतो रे, आपल्याकडे फॉर्म्युला ऑलरेडी आहे अँग्युलर व्हेलोसिटीचा. आता सुरुवातीला आपण अँग्युलर व्हेलोसिटी ऍट इनिशियल पोझिशन घेतोय. अँग्युलर व्हेलोसिटी ऍट इनिशियल पोझिशन काय असते आपली, अँग्युलर व्हेलोसिटी ऍट इनिशियल पोझिशन इक्वल्स टू, आपण मागाशी काढलं 2πn, बरोबर ना. 2π म्हणजे 360 आणि n म्हणजे काय असते आपली फ्रिक्वेन्सी, आणि मी इथं एन नॉट घेतोय. ओके, याच्यानंतर पुढे बघा, आता याला आपण सोडवू शकतो डायरेक्टली. आता 2π जो आहे बघा, एन ची व्हॅल्यू किती आहे रे, एन ची व्हॅल्यू आताच आपण इतक्यात काढली ती किती आली, एन नॉट ची 1.5 आली. मग 2.5 इंटू 1.5 याची व्हॅल्यू जर आपण काढली, 1.5 इंटू 2 किती होईल, 3 इंटू पाय, तसाच्या तसा. आणि ही काय आहे, अँग्युलर व्हेलोसिटी, ज्याला आपण कशामध्ये रिप्रेझेंट करतो, रेडियन पर सेकंड. मग त्याचं युनिट काय आलं, रेडियन पर सेकंड. अशा प्रकारे त्याचं आन्सर आलं 3π रेडियन पर सेकंड. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेला असेल हा इथपर्यंतचा पार्ट कसा आला. याच्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट म्हणतात ते द अँगल थ्रू विच द ब्लेड ऑफ द फॅन मूव्ह व्हेन इट स्टॉप इज. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे की जेव्हा तो थांबला त्याच्यानंतरचा बाकी फिनोमिनास कसे वर्क झाले. ओके, इथपर्यंत आपण काय बघितलं, जो इनिशियल व्हेलोसिटी मध्ये होता, चालू झाला होता तेव्हा काय काय झालं. ओके, आता बंद झाल्याच्या नंतर मग आपल्याला काढायचं का त्याचे किती वेळेनंतर बंद झाला ते आपण इथं फाइंड करणार आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आपली इनिशियल व्हेलोसिटी किती आली ती लक्षात ठेवा, इनिशियल व्हेलोसिटी आपली आली 3π. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता,
the angle through which the blades of fan moves will stopping is theta. आता जो अँगल आहे, ज्या अँगल वरती ते मूव्ह करताना स्टॉप झाले त्यालाच काय बोलतो आपण, त्याची अँगुलर अँगुलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. ती अँगुलर डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट केली गेली आहे, थिटानी. ती अँगुलर डिस्प्लेसमेंट काय असते रे आपली, 2 पाय एन. इथं आता मी कॅपिटल एन घेतलं कारण मगाशी मी काय घेतलं होतं, स्मॉल एन घेतलं होतं. ओके, मग आता 2 पाय आपण लिहिलं. एन किती रिव्होल्युशन झाले स्टॉप होण्याच्या वेळेस ते आपल्याला ऑलरेडी सांगितलंय, किती रिव्होल्युशन झाले, 21 रिव्होल्युशन तिथं परफॉर्म झाले. आता 2 पाय × 20 जर आपण केले तर किती येतं, 21 × 2 = 42 आणि पाय तसाच्या तसा म्हणजे किती आलं रे, 42 पाय. एवढे तिथं आपला अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा आपल्या थिटाची व्हॅल्यू इथं आपली आली. ओके, किती आली थिटाची व्हॅल्यू, 42 पाय. त्याच्यानंतर फॅन स्टॉप झाला. फायनल व्हेलॉसिटी जेव्हा फॅन स्टॉप झाला तेव्हा किती राहिली रे, ती ओमेगा = 0 राहणार आहे. का बरं, कारण स्टॉप झाल्याच्या नंतर तर तिथं कुठल्या प्रकारची व्हेलॉसिटी आली नाही, त्याच्यामुळे ती व्हेलॉसिटी किती होती, 0 होती. ओके, आता आपल्याला माहिती, नेक्स्ट आपल्याला काय करायचं, आपण ऍक्सलरेशनच्या फॉर्म्युलाचा यूज करून पुढची जे टाइम आहे तो आपण इझिली काढू शकतो. ओके, मग आता ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे त्याचा यूज करू आपण. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय बनतो बघा, ऍक्सलरेशन = फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम, हा फॉर्म्युला बनतो. ओके, आता काहीच नाही करायचं, फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकायची. आता इथं नीट बघा, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकताना आपण काय करतो, सुरुवातीला आपण काय केलंय, दोन्ही यांचं पूर्ण इक्वेशनचा काय केलं आपण, स्क्वेअर करून घेतलंय. ओके, हे नीट लक्षात घ्या. आता याच्यानंतर फायनल व्हेलॉसिटी जी ते आपल्याला ऑलरेडी सांगितलेली किती रे, 0 आहे. कारण फॅन स्टॉप झाल्याच्या नंतर व्हेलॉसिटी किती असती, 0 असती. मायनस बघा, आता ओमेगा नॉट, ओमेगा 0 याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथं काढली होती बघा. ओमेगा 0 ची व्हॅल्यू किती आली होती आपली, 3 पाय. तिथं आपण टाकून देऊ 3 पाय. ओके, अपॉन टी. ओके, इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता 0 तसंच आपण काय केलंय, होल इक्वेशनचा स्क्वेअर केलाय, म्हणजे आपण काय करू, -3 पाय जो आहे त्याचा सुद्धा काय करून टाकू आपण, स्क्वेअर करू. मग आपण 0 मायनस, इथं बघू शकता तुम्ही, 0 - 3 पाय जो आहे त्याचा पण स्क्वेअर केला अपॉन टी. बघा आता टाइम कडे नीट बघा, आपल्या मगाशी अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आली होती, 42 पाय इंटू 2. काय घेतलं आपण, 2 × 42 पाय. हे तसंच्या तसं आपण तिथं टाकून दिलं. बरोबर, का बरं, कारण आपल्याला टी काढायचं आहे ना, त्याच्यासाठी आपण तिथं टाकून दिलं. आता ह्या फॉर्म्युलाला थोडंसं आपण मॉडिफाय केलंय. कसं मॉडिफाय केलंय, आपण ऍक्सलरेशनला टीच्या जागी घेतलं आणि टीला ऍक्सलरेशनच्या जागी घेतलं, म्हणून खाली जी आपण व्हॅल्यू टाकली ती कसली व्हॅल्यू आहे, ऍक्सलरेशनची व्हॅल्यू. ही नीट लक्षात घ्या. मग 2 × 42 पाय, 42 पाय ही जी व्हॅल्यू आहे ही ऍक्सलेशनची टाकली आणि टीला आपण त्या साईडला घेऊन टाकले. ओके, आता हे जर आपण सोडवलं, कट वगैरे केलं तर आपल्याला फायनल आन्सर किती भेटतं, t = 28 सेकंड. ओके, आता मी याला कम्प्लिटली सोडवत बसत नाही कारण खूप वेळ लागून जाईल आपल्याला. तुम्ही फक्त नॉर्मली कट केलं तरी तुमचा आन्सर येईल t = 28 सेकंड. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे त्याचं आन्सर आलं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघू आता पुढचं. बघा, नेक्स्ट बघतो आपण डायनॅमिक्स ऑफ अ सर्क्युलर मोशन. आता डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, त्याच्याकडे नीट बघा. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय असतं. आता या दोन्ही फोर्सेस बद्दल आपण पहिल्यापासून खूप काही स्टडी केलंय आणि आता सुरलेलं जे असेल ते आता आपण ह्या लेक्चर मध्ये बघून घेऊ. ओके, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय असतं रे. पहिल्यांदा तर सेंट्रिपिटल फोर्स इज द फोर्स विच इज ऍक्टेड टुवर्ड्स द सेंटर. ओके, एखाद्या ऑब्जेक्ट वरती टुवर्ड्स द सेंटर जो फोर्स लागतो त्याला काय बोललं जातं, सेंट्रिपिटल फोर्स. आणि एखाद्या ऑब्जेक्ट वरती जो अवे फ्रॉम द सेंटर फोर्स लागतो त्याला काय म्हणलं जातं, सेंट्रिफ्युगल फोर्स. द फोर्स अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल is known as centrifugal force and the force applied on any object towards the center of circle is known as centripetal force. यांच्यामधलं फरक नीट लक्षात ठेवा. याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपली अर्थ जी ती सनच्या अराउंड फिरती. ओके, समजा मध्ये सन आहे आणि इथं आपली अर्थ जी ती रिव्हॉल्व करते.
तर ह्या केसमध्ये अर्थ वरती कुठला फोर्स लागतोय सनकडनं, तर उत्तर आहे जसं ग्रॅव्हिटेशन फोर्स लागतोय. ग्रॅव्हिटेशन फोर्स कुठल्या डायरेक्शनला लागतोय रे, हा सनच्या कडनं म्हणजे सेंटरकडनं अर्थ वरती लागतोय. मग ह्या केसमध्ये हा जो फोर्स झाला हा काय आला, सेंट्रीपिटल फोर्स. ओके, या फोर्सला काय म्हणता येतं, सेंट्रीपिटल फोर्स. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्सचं अजून एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बघू शकतो की आपण जेव्हा एखाद्या पाळण्यामध्ये बसतो जत्रेच्या, जो आडवा फिरणारा पाळणा असतो बेसिकली, किंवा आपण समजा एखाद्या दोरीला दगड बांधला आणि तो फिरवला, किंवा फिजिट स्पिनरचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. नेक्स्ट याच्यामध्ये आपण ते अजून डिटेलमध्ये बघू. ज्या केसमध्ये आपली बॉडी जी ती बाहेरच्या साईडला ढकलली जाते नाही का, किंवा आपलं एक नॉर्मल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एका कर्वेचर रोडवरनं आपली गाडी चालली, तर ह्या वेळेस काय होतं, आपण जेव्हा गाडीमध्ये बसून जातो आणि आपला टर्न घ्यायचा भाग येतो किंवा आपला टर्न होतो, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की जसं आपण ह्या साईडला फेकला गेलोय. ओके, तर मग ह्या केसमध्ये हा फोर्स कुठून लागतो रे, आपल्याला माहित नाही, सेंटरकडनं अवे लागतो, सेंटरपासून दूर लागतो. मग ह्या टाईपचा फोर्स जो असतो त्याला काय म्हटलं जातं, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, दोन प्रकारचे फोर्स नीट लक्षात ठेवा, एक असतो सेंट्रिपिटल फोर्स आणि एक असतो सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, मग आता सेंट्रीफ्युगल फोर्स बद्दल, आपलं सेंट्रिपिटल फोर्स बद्दल सुरुवातीला आपल्याला नीट बघायची डिटेलमध्ये. आपण सुरुवातीला बघू आता सेंट्रिपिटल फोर्स बद्दल काय काय सांगितलं गेलंय. फर्स्ट बघा, ऍक्सेलरेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर अ सर्क्युलर मोशन. ओके, आता सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो परफॉर्म होण्यासाठी किंवा सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारचं ऍक्सेलरेशन होतं तेव्हाच फक्त सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो तिथं काम करू शकतो. बिना ऍक्सेलरेशन होता किंवा कुठल्याही प्रकारचं ऍक्सेलरेशन न झाल्याशिवाय सेंट्रिपिटल फोर्स जो असतो तो तिथं ओरिजिन होत नाही किंवा तिथं उपलब्ध नसतो तो. ओके, हे नीट लक्षात ठेवा. जर आपण याचं उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा अर्थ सन भोवती फिरती तिथं पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे ऍक्सेलरेशन घडत असतं. ओके, किंवा बाकीच्या ठिकाणी पण ऍक्सेलरेशन हे होत असतं नाही का, तेव्हा जाऊन तिथं सेंट्रिपिटल फोर्स काम करतो. एक लक्षात ठेवा, जर एखाद्या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म होतीये आणि त्या सर्क्युलर मोशन मध्ये जर ऍक्सेलरेशन घडतंय, फक्त त्याच केसमध्ये तिथं सेंट्रिपिटल फोर्स काम करल, अन्यथा तिथं कुठल्याही प्रकारे सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो काम करू शकत नाही. ओके, मग इथं कुठल्या प्रकारचं ऍक्सेलरेशन असतं जेव्हा आपण बात करतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची, तर आपण बघितलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एकच प्रकारचं ऍक्सेलरेशन असतं ज्याला आपण म्हणतो रेडियल ऍक्सेलरेशन. मग रेडियल ऍक्सेलरेशन कसं असतं रे, रेडियल ऍक्सेलरेशन तुम्हाला दाखवलं गेले बघा तिथं, ए आर इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. ओके, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर वेक्टर. ओके, मग मायनस ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, तुमची अँग्युलर व्हॅलोसिटी आणि तुमचा रेडियस वेक्टर यांचं प्रोडक्ट म्हणजे काय असतो, आपला रेडियल ऍक्सेलरेशन असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगता बघा, द फोर्स प्रोव्हिटिंग ऍक्सेलरेशन इज सेंट्रिपिटल फोर्स रेडियल फोर्स. ओके, आता जो फोर्स आपल्या सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन परफॉर्म करतो किंवा जो फोर्स एक ऍक्सेलरेशन परफॉर्म करतो, त्या प्रकारच्या फोर्सला काय म्हणलं जातं, सेंट्रिपिटल फोर्स और रेडियल फोर्स असं म्हणतात. ओके, हे नीट लक्षात ठेवा की जेव्हा प्रोव्हिटिंग ऍक्सेलरेशन परफॉर्म होतं कुठल्या फोर्सद्वारे, तर तो फोर्स जो असतो त्याला नाव दिलं जातं सेंट्रिपिटल फोर्स किंवा रेडियल फोर्स. ओके, हे दोघं फोर्स नीट लक्षात ठेवा. म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशन होण्यासाठी सगळ्यात मोठा कॉज काय असतो, रेडियल फोर्स म्हणजेच काय, सेंट्रिपिटल फोर्स. दोघांची पण नाव एकच आहे. त्याच्यानंतर बघा सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कोणाच्या इक्वल असतो, तर सेंट्रिपिटल फोर्स जो असतो तो इक्वल असतो एम ओमेगा स्क्वेअर आर याच्या इक्वल असतो. ओके, तो काय असतो सेंट्रिपिटल फोर्स, हा बेसिकली हा रिझल्टंट असतो ऑल रिअल फोर्सेस, जेवढे पण रिअल फोर्सेस आहे त्याचा रिझल्टंट म्हणजे काय असतो, आपला सेंट्रिपिटल फोर्स. आणि तो कोणाच्या इक्वल असतो, आपल्या बेसिकली फोर्सचा फॉर्म्युला आपण बघितलाय, फोर्सचा फॉर्म्युला काय होतो, मास इंटू ऍक्सेलरेशन. बरोबर ना, आपला फोर्सचे फॉर्म्युला आतापर्यंत आपण बघितले. नॉर्मल फोर्सचा फॉर्म्युला आपण कशा प्रकारे दाखवतो, फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि ह्या केसमध्ये आपण काय घेतलंय, कोणतं ऍक्सेलरेशन आहे आपलं, रेडियल ऍक्सेलरेशन आहे. बरोबर, मग रेडियल ऍक्सेलरेशन मध्ये काय चेंज होईल, आपला एम इंटू रेडियल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू. रेडियल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असते रे, ही वाली असती. मग ती व्हॅल्यू आपण पूर्णपणे इथं टाकून दिली. ती जी व्हॅल्यू होती आपली रेडियल ऍक्सेलरेशनची जी व्हॅल्यू होती ती काय केली आपण इथं पुट करून टाकली, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू
आर. हा मायनस जो आहे तो बाहेर निघाला, पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय झाला आणि त्याचं आन्सर काय आलं, -m ओमेगा स्क्वेअर आर. मग सेंट्रीपिटल फोर्स जो असतो त्याचा फॉर्म्युला काय तयार होतो, मायनस -m ओमेगा स्क्वेअर आर. हा सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला तयार होतो. ओके, इथपर्यंत समजलं असेल.